हॅलो अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी ऑफिसलाच चाललो आहे. वाव, येडी गाण. शुक्रवारी जी मी मेस क्रिएट केली ऑफिसमध्ये ती मला सुधारायची आहे. मी लिटरली माझ्या सिनियरवर टाकून आलो आहे प्रोजेक्ट. एवढं नॉलेज नाही आहे त्या सॉफ्टवेअरचं, त्यामुळे मी काही गोष्टी तिच्यावर लिटरली टाकून आलो आहे. आता मी डायरेक्टली तसं जर नेक्स्ट प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. बट होपफुली ती मला काही बोलू नाही. तिने ऑल्दो माझ्या मेसेजेसला रिप्लाय नाही केला आहे, विच साऊंड्स लाईक शी इज पेस्ट, विच इज डेफिनेटली नॉट फाईन. हा काय सावली आहे भाई. उन्हात काम करणाऱ्याला माहिती आहे की हे सावलीचं काय रिलीफ असतं. सावली काय लक्झरी प्रोव्हाइड करते. मी सिव्हिल इंजिनियर होतो आधी. मी साईटवर काम करायचो आणि तेव्हा मला उन्हात काम करावं लागायचं. सो आम्हाला खूप किंमत आहे या सावलीची. सावली, मग नंतर फॅन असणं, मग पुढं जाऊन ते ए सी वगैरे असणं. फॅनच्या आधी पण नको वारं जे असतं ते खेळतं असणं साईटवर. त्यानंतर फॅन असणं, त्यानंतर कूलर असणं, आणि मग लास्ट स्टेज इज ए सी, इज लक्झरीज. किया सोनेट, गुड कार. आमच्या ऑफिसमध्ये सोनेटविषयी एक स्टोरी आहे. माझा एक कलिग आहे, मी नाव वगैरे नाही सांगणार, पण दुसऱ्या कलिग्सनी मला ही स्टोरी सांगितली की ते एकदा दिवे घाटात गेले होते कुठेतरी हॉटेलला वगैरे, आणि तिथे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता वाईल्ड रिटर्निंग, आणि तो एकटाच होता कारमध्ये. मे बी ही वॉज ओव्हर स्पीडिंग, आणि घाटातनं लिटरली तो खाली पडला होता. ज्या गाडीचा फार चेंदा झाला होता. अँड दॅट गाय स्टील सर्वाइव्ड. आणि त्याला कुठलीही काही असे कॉम्प्लिकेशन किंवा अजून काही गोष्टी झाल्या नाही. काही लक खूप मोठी गोष्ट आहे, आणि आय बिलीव्ह इन इट. म्हणजे जर तुमचं नशीब चांगलं असेल ना, तुमच्यावर किती खराब काळ येऊ दे, तुम्ही त्यातून वेळ येऊ दे, तुम्ही त्यातून निघून जातो. जर तुमचं नशीबच खराब असेल ना, तुम्ही म्हणजे जिथं छोटी मोठी गांड लागली पाहिजे तिथे पण फार भोसडा उदास होऊन जातो.